सर्टन क्लिप्स आहेत माझ्या काही दिवाळीनंतर. ॲक्च्युली जे तुम्ही ब्लॉग बघितला तो ब्लॉग बघितला चैतालीकडचा, बट माझ्या घरचा तो ब्लॉग तुम्ही बघितलाच नाही, जिथे मी राहायचो, लहानाचा मोठा झालो. सो आय थॉट की जसं बऱ्याच गोष्टी आयुष्यात अशा मागे पडत जातात, विसरून जातात. आज मला ते व्हिडिओज दिसले आणि मला असं वाटलं की तो जसा काही आहे ब्लॉग तुटका बट ते माझं घर आहे. दोज आर माय इमोशन्स. मी तिथे माझ्या आयुष्याची मोस्ट ऑफ द इयर्स तिथे मी स्पेंड केलेत. तर मला असं वाटलं की तो ब्लॉग आपण आज टाकूया. हा असेल ब्लॉग 18 आणि आज खरं तर आपल्याला घराची शिफ्टिंग करायची. आज आहे 1 तारीख, बट मी दिवाळीचा ब्लॉग आज एडिट करून टाकतोय. सो इट्स अ बिट ऑड. सिरीजमध्ये नाही आहे, बट आय होप एव्हरीवन कॅन अंडरस्टँड दॅट. माझी इमोशन्स आहे त्याच्यामध्ये, सो त्याच्यामुळे मी हा ब्लॉग टाकतोय. प्लीज वॉच इट टिल दी एंड. तुटका फुटका असेल, नो इन्फॉर्मेशन इन इट. मे बी यू विल बी आस्किंग मोर क्वेश्चन्स. सो प्लीज bear with me and watch this थोडासा बोरिंग वाला ब्लॉग. दिवाळी साजरी करून झाली आपली चैतालीकडची, आणि विटेकरांमध्ये खूप वेगळीच गोष्ट आहे जी म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि आता आलो आहे आपण आपल्या घरी, म्हणजे माझ्या घरी, इथे मी लहानाचा मोठा झालो आहे आणि मला ईशानला इथे बघून खूप चांगलं वाटतं आहे. हे आहे आपलं घर आणि हा ईशान. माझं लग्न, माझी शाळा, माझं कॉलेज सगळंच याच घरातून झालं आहे. चला सकाळी लवकर उठून मग लक्ष्मीपूजन आपलं असतं, ते असतं पाडव्याला, ते आपण बघूया उद्या. चला ईशान, निन्नी करा. गुड जॉब. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लक्ष्मीपूजन करून झालंय. आपल्याकडे ना पाडव्याला सकाळी सकाळी लक्ष्मीपूजन असतं. बाय द वे, त्याचं मेन रिझन कोणालाही माहिती नाही, पण विटेकरांमध्ये सगळीकडे असंच होतं. असं म्हणतात की मे बी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणीतरी एक्सपायर झालं असेल आमच्या पूर्वजांमध्ये, किंवा हे पण एक मान्यता आहे. बिलकुल याच्यामध्ये काहीही फॅक्ट नाही आहे, किंवा मला माहिती नाही आहे की ते फॅक्ट आहे की नाही आहे, की आमच्याकडे खूप जास्त धन होतं आधी आणि त्याच्यामुळे कोणाला दिसू नये म्हणून ते पाडव्याच्या पहाटे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच्या रात्री सकाळी म्हणजे पाडव्याच्या पहाटे 4 वाजता उठून अंधारामध्ये लक्ष्मीपूजन करायचे आणि फटाके वगैरे फोडायचे. तर हे आमचं प्रथा अजूनही चालूच आहे. नवीन कोणी आलं ना, की जसं की कोमल, आईचं लग्न झालं होतं तेव्हा आई, त्यांना खूप ऑड फील होतं हे, कारण की त्यांनी आपण प्रत्येकजण सकाळीच लक्ष्मीपूजन करणं हे खूपच ऑड गोष्ट आहे. प्रत्येकजण आपलं रात्री लक्ष्मीपूजन करतं, त्याच्यामुळे हे खूप ऑड वाटतं त्यांना. बट स्टील नाव वी आर एन्जॉईंग इट. आपल्या या घरी जे तुम्हाला रात्री मी ज्या घरी आलो आहे तिथे लक्ष्मीपूजन झालं आहे. मी काही छोटे फोटोज इथे नक्की टाकेल. हा व्हिडिओ खूप शांततेत असणार आहे, कारण की मी खूप दमलो आहे. बट स्टील आय एम गोइंग टू कंटिन्यू विथ द ब्लॉग. सो आय होप यू आर लाइकिंग माय एफर्ट्स. कीप वॉचिंग. आणि गाडीत बसून व्हिडिओ काढायचा मेन रिझन असं की मी आलोय नाश्ता घ्यायला, कारण की जसं सांगितलं त्या घरी आता फक्त बाबा राहतात, तेही रात्री फक्त झोपायला जातात. मोस्टली आमचा वेळ जातो चैतालीकडे. सो त्याच्यामुळे तिथे तसा सेटअप नाही आहे. सो ते आपल्याला करायचं आहे, म्हणून मी आता आलोय नाश्ता घ्यायला. आवरलं का तू? रेडी चलायचं मग? चला. चल ना.
पसारा आहे सध्या घरामध्ये आणि लक्ष्मीपूजन सध्या इथे केलंय. ईशान ही आमच्या घराच्या मागची गल्ली आहे. आम्ही इथे खेळायचो. हे मेन रोड इकडे आपलं घर आहे बाजूला. या गल्लीत आम्ही खूप खेळायचो. आधी सिमेंट रोड वगैरे काही नव्हतं. आणि हे जे घर दिसतंय ना, या इथे खाली माझी ट्युशन होती. मी 3री-4थीत असताना तिकडे ट्युशनला जायचो. जोशी काकू असायच्या तिथे. प्रॉब्ली आत्ता असतीलही. किती वेगळी फिलिंग असते ही वेन यू गो बॅक टू द सेम प्लेस वेर यू हॅव ग्रोन. आपण मोठे होतो, आपण शिक्षणासाठी कामासाठी बाहेर जातो, बट तिथली झाडं, तिथली माणसं, तिथली बिल्डिंग सगळ्या तिथेच असतात. बट वेन यू गो बॅक टू द सेम प्लेस एव्हरीथिंग सीम्स व्हेरी डिफरंट. कोण आहे रे? आजोबा? 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 काय वाजलं? होतं. कसं वाजलं? तू घाबरला का? नाही 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 घाबरला.